पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावो. तर सकाळचे 7 वाजलेले आहे आणि बाहेरचं सगळं झाडून घेतलं. त्यानंतर इथे पाणी शिंपायचं होतं आणि ही जी एक चेअर बाहेर असते तर त्यामध्ये इतके मच्छर होतात, खूप डास असतात संध्याकाळी पण आणि सकाळी पण. आणि त्या चेअरला असे मध्ये होल आहेत तर तिथे जमा असतात. त्यामध्ये असं कुठलं सामान नाही, काहीच नाही. मग त्यावर पण मी पाणी टाकून घेते रोज. पूर्ण चेअर धुवून टाकते, कारण बाहेर असली तर धूळ होतेच ते. आणि ही एक बाहेर पाहिजेच बसायला, म्हणून मग ती रोज धुवून घेते मी. त्यानंतर पाणी वगैरे शिंपलं आणि बघू शकता सकाळचं वातावरण किती छान असतं, एकदम शांत. त्यानंतर इकडे किचनमध्ये पसारा भरपूर पडलेला होता. तर मुलगी आज सकाळी 4:30-4:30लाच ती प्रॅक्टिसला गेले, दोघंही बापलेकं. त्यामुळे मग आता तिने सकाळी प्रोटीन घेतलं. तर ते पण डबा होता तसाच ठेवलेला आणि ओट्यावर पण सामान आहे, खाली पण बघा. आणि हा भाजीपाला रात्री आणलेला तो ठेवायचा होता. तर त्याआधी म्हटलं गरम पाणी करायचं आणि गरम पाणी पिऊन घेऊ. तर इथे पाणी गरम केलं आणि रोज पाणी घ्यायच्या आधी थोडी हळद घेते, जेणेकरून सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही. आणि खरंच यावर्षी म्हणजे सर्दी खोकल्याचा त्रास मला बऱ्यापैकी म्हणजे कमी आहे. नाहीतरी हिवाळ्यामध्ये एकदा जर झाला तर 8-15 दिवस तर तो बसतच नाही, कितीही औषध घ्या, काहीही करा. मग यावर्षी काही ना काही म्हणजे सकाळी उपाय चालू असतात. कधी जिऱ्याचं पाणी घेते, तर कधी हिंग घेते, कधी हळद घेते. जिऱ्याचं पाणी ॲसिडिटीसाठी वापरायची, नंतर मग हिंग घ्यायला लागली. आणि आता थोडं हळद, म्हणजे काही ना काही आपलं घरगुती जर घेतलं ना तर बरं असतं. आणि दवाखान्यामध्ये आपण इतके पैसे देतो, पण जेव्हा पडायचं तेव्हाच आराम पडतो. खोकला म्हटलं तर सहजासहजी बसत नाही, कितीही औषध घ्या तुम्ही. आणि त्यानंतर आता हे भांडे वगैरे होते तर ते घासायचे होते. आता यामध्ये रात्रीची थोडी भाजी होती, ते काढून घेतली आणि म्हटलं सर्व भांडे मागच्या साईडला नेऊन ठेवते. आधी फ्रीज लावला आणि फ्रीज रात्रभर बंदच असते. आता म्हणजे थोडी थंडी कमी झाली तर ठेवणार मी तो चालू रात्रीचा पण. फक्त लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे असं वाटते, भीती वाटते, कारण रात्री आम्ही या रूमला लॉक करतो. कारण बाहेर किचन असल्यामुळे इकडं तिकडं जावं लागते आणि त्यामुळे लॉक ठेवते ते मी. त्यानंतर इथे गॅस ओटावरून थोडा कापड घेतला. सकाळी चहा वगैरे केला तर थोडा चहा तो सांडला, तर म्हटलं ते पुसून घेऊया. आणि माझी मुलगी आणि तिचे बाबा हे कसं सकाळी 4:30लाच जातात, मग ते लवकर उठतात आणि सकाळी मग त्यांची चहा वगैरे होते. मग मी काय करते, ती चहा वगैरे झाली की नंतर हे राहू देते, बाकी तसंच एवढ्या सकाळी काही मी करत नाही. नंतर परत 6:30ला उठते, 6:30 किंवा 7ला. त्यानंतर हे सगळं आवरून घेते आणि या माठाखाली आता पाणी सांडलेलं आहे, म्हटलं ते पण पुसून घेऊया. तर ते पाणी पुसून घेतलं. आणि काल माझा व्हिडिओ आलेला नाही, हा व्हिडिओ बुधवारचा आहे, जो की तुम्हाला आज बघायला मिळेल. आणि एक दिवस जरी व्हिडिओ नाही टाकला ना, चुकल्यासारखं होतं. आता मला पण ते सवय झाली आणि बरं वाटतं रोज जर आपलं डेली रुटीन शेअर केलं तर. तर म्हटलं चला छोटासा काय होईना एक व्हिडिओ टाकायचा. तर नंतर इथे चहा ठेवला आणि त्यानंतर केसायला तेल लावायला घेतलं. म्हटलं 2-3 तासामध्ये केसांना छान मुरून जाईल, तोपर्यंत आपले कामं होईल. तसं तर मी संध्याकाळीच लावते, पण रात्री काही लक्षात राहिलं नाही. मग म्हटलं चला 15-20 मिनटं केसाची मालिश. तर त्यानंतर इथे नाश्ता. तर नाश्त्यामध्ये आता रात्रीचा बऱ्यापैकी भात होता, तोच फोडणी देणार आहे. आणि त्याआधी इथली कोथिंबीर वगैरे काढून घेतली आणि नंतर इथे भात फोडणी द्यायचा होता. आणि काल मी रत्नाळं घेतले. इथे पुढे गाडी आली. बऱ्याच दिवसापासून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की रत्नाळं आणा, पण ते काही आणत नव्हते. शेवटी काल मी अर्धा किलो घेतले आणि नेमके कालच त्यांनी पण आणले. तर साधारणतः असे 2-2.5 किलो आमच्याकडे असतील, ते 2 किलो तरी असतीलच ते, असं वाटते मला. आणि त्यांनी एका मोठ्या गाडीवरूनच आणले असतील, कारण स्पेशल ते रताळ्याची किंवा टमाटरची अशी गाडी असते, त्यावर थोडे स्वस्त मिळतात आणि जास्त घेतले तर अगदी कमी याच्यामध्ये लावतात ते. तर असं त्यानंतर इथे भात फोडणी दिला आणि भात थोडा लागलेला होता गंजाला. तर ह्या मुलीचा नाश्ता आणि रात्रीची कणिक होती 2 चपात्याची. तर आता चहा चपाती आमच्यासाठी. नाश्ता वगैरे झाला की त्यानंतर बाकीचे कामं. आणि तिला पाहिजे होता असा भात असो किंवा खिचडी असो, नाश्त्यामध्ये आवडते. रात्रीचं जर काही असलं, चपाती म्हणा किंवा खिचडी, तर फोडणी दिलेलं ती खाते. तिला आवडीने, म्हणजे असं वाया जाऊ देत नाही. बाकी पोहे उपमापेक्षा तिला हे जास्त आवडते. तर त्यानंतर इथे हे टमाटर काढून घेतले एका डब्यामध्ये. टमाटर आणि रताळे हेच जास्त आणलेले होते, सोबतच अद्रक, कोथिंबीर, मिरची. तर टमाटर साधारणतः 1 किलो असतील आणि 8 दिवसाचे तर आम्हाला तेवढे पाहिजेच. आधीचे थोडेफार होते, साधारणतः अर्धा किलो.
तर ते सगळे काढून घेतले डब्यामध्ये. म्हटलं हे सगळं भाजीपाला नीट ठेवला की बाकीचे कामे. एकीकडे पाणी लावलं अंघोळीसाठी आणि आता हे सगळं आवरायचं होतं. तर म्हटलं आधी हे ठेवून देऊया भाजीपाला. आणि हे रताळे बघा या परातीमध्ये काढले. आता यातले काही गावी पाठवणार मी, म्हणजे माझ्या सासूबाई आहे त्यांच्यासाठी, कारण एवढे तर आम्ही खाणार नाही. रताळ्याच्या पोळ्या करेल गोडवाल्या. आणि रात्री थोडे उकडले होते मी खाण्यासाठी. त्यानंतर किचनमधलं आवरलं आणि आता इकडे भांडे घासायला घेतले. गॅस ओटा क्लीन झाला, किचन पुसून घेतली आणि आता म्हटलं भांडे घासून घेऊया. त्यानंतर हॉल क्लीन करायचा होता. तर इथे हे पुसायला बसली मी, जो टेबल आहे तो. तर मुलीचं चालू होतं की बाजूला हो बाजूला हो. टी व्ही पाहत असली की तिला असं पाहिजे मधात कोणीच पाहिजे नाही. तर तिला म्हटलं तू पॉज कर नंतर परत लाव. तर ते काहीतरी मूवी बघत होती. त्यानंतर कामं आटोपले सगळे आणि आता भांडे लावायला घेतले. तर म्हटलं आधी भांडे लावून घ्यायचे नंतर स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाक आज काही फारसा करायचा नव्हता. आम्ही दोघीच मायलेकी होतो त्याच्यामुळे फक्त आता पालक खिचडी आणि दही, बाकी काही नाही. तिचे बाबा गेले गावाला त्याच्यामुळे त्यांचं जेवण तिकडेच राहील. तर त्यानंतर इथे हे गॅसच्या कड्या ठेवल्या आणि आता लागली थोडी भूक मला. आता वाजले होते 12:30. सकाळी एक चपाती आणि चहा घेतला, तरी पण आता थोडी भूक लागली. तर म्हटलं चला आता काहीतरी तळायचं. तर चिप्स तळायचे होते मला. नंतर लक्षात आलं की बटाट्याचे पापड पण आहे, कारण सहसा बऱ्याच दिवसापासून मी ते पापड तळले नाही आणि हे मागच्या वर्षीचे आहे. 1 किलो केले होते मी, पण छान आहेत. म्हटलं आता हे उन्हामध्ये पण वाळवणं होते आणि थोडेफार तळून घेऊ. तर ते पापड तळून घेतले आणि आता यातले पापड मला उन्हामध्ये ठेवायचे आहे. आता यावर्षी जास्त नाही, अर्धा किलोचे करील मी. सहसा आमच्याकडे म्हणजे उपवास नसतेच त्याच्यामुळे कोणी फारसे खात नाही. त्यानंतर मी इथे पापड खात होती, मुलीला दिले. तर ती मध्ये मध्ये कॅमेऱ्याच्या येण्यासाठी करत होती. म्हटलं तुला दिसायचं आहे तर पुढे खुर्चीवर येऊन बस. त्यानंतर आम्ही दोघींनी पापड खाल्ले आणि नंतर म्हटलं आता हे उन्हामध्ये ठेवूया. आता 1 वाजलेला आहे, 1 वाजतच आलेला आहे. तर हे पापड थोडा वेळ, जितके वेळ वाढले तितका वेळ ठेवणार. आणि त्यानंतर ही पालक 2-3 दिवसापासून आणलेली होती. तर म्हटलं आता याचं डाळ भाजी केली तर भरपूर होईल. मग पालक खिचडीच करायचं ठरवलं. तर त्यातले 1-2 पानं असे थोडे पिवळे पडले, ते काढून घेतले आणि मस्त अशी पालक खिचडी सोबतच दह्याची चटणी. आता दह्याची चटणी म्हणा किंवा दही, कारण कढी करायची होती मला आणि दही नव्हतं. तर रुचीला बोललं की तर दही आणून दे. ते हो नाही हो नाही करत बसली ती. तिने काही आणून दिलं नाही आणि मग माझी खिचडी वगैरे करून झाली आणि त्यानंतर ती घेऊन आली. म्हटलं आता कढी करत नाही मी. गॅस ओटा क्लीन केला सगळं, मग दहीच केलं. त्याला थोडं जिरं मोहरीची फोडणी दिली. तर त्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकलेला आहे. तर ही खिचडी करताना यामध्ये मी कांदा वापरत नाही. जिरं लसूण मोहरी आणि एक बटाटा, शेंगदाणे, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या, पालक आणि थोडे मसाले आणि इथे डाळ आणि तांदूळ. तर अशा पद्धतीची सिंपलच करत असते. तर कधी कधी मसाल्याची पण करते, पण आता जास्त काही मसाला वगैरे केलेला नाही. सिंपल करायची होती मला, कारण खिचडी हलकी फुलकीच बरी वाटते. त्यानंतर इथे खिचडी फोडणी दिली आणि आता दह्याची चटणी करायची होती. मग आता ती दही आणायला गेली. खूप 2-3दा म्हणावं लागलं की आण आण, तेव्हाच तिने आणलं. तर इथे अशा पद्धतीने खिचडी करत असते मी. त्यानंतर इथे दही, यामध्ये कांदा घातलेला आहे, टमाटर, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडं मीठ. आता जिरं मोहरी आणि थोडी हळद टाकून तडका देणार आहे. तर अशा पद्धतीने आजचं दुपारचं जेवण होतं, खिचडी आणि दही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता मस्त अशी गरम गरम खिचडी सोबतच दह्याची चटणी. आणि दह्याची चटणी तर मुलीला खूप आवडली. आधी बोलली की कढी का नाही केली, नंतर बोलली की नाही हीच बरी आहे, असंच करत जा तू नेहमी. तर बघू शकता. त्यानंतर म्हटलं केस मोकळे करून घ्यायचे. सकाळी केस धुतले त्याच्यामुळे मग केस काही विंचरलेच नव्हते बी, ओले होते त्याच्यामुळे. ओले असले तर करत नाही मी ते पूर्ण सुकल्याशिवाय. आणि त्यानंतर हे बाहेर पापड होते ते घरामध्ये आणून ठेवले, कारण माकड कधी येईल सांगता येत नाही. आणि आता बाजूच्या रूममध्ये जायचं म्हटलं, इकडं किचनचं काम आटोपलं, आता जायचं होतं हॉलमध्ये. तर हे सगळं दार वगैरे बंद करून ठेवते, दाराची कळी लावून आणि पडदा उडून ठेवते, नाहीतर मग माकड कधी येतील सांगता येत नाही. चला मग बाय बाय.